श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. यंदा 2025मध्ये मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार कधीपासून, त्याचबरोबर यंदा गुरुवारच्या व्रताचा नियम काय आहे, गर्भवती स्त्रियांनी कुठले नियम पाळायचे आहे, मासिक धर्म, सुतक, विटाळ आला तर काय करावं, याच्याच विषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मी व्रतासाठीच नाही तर पूजापाठ करण्यासाठी देखील, त्याचबरोबर सेवा करण्यासाठी, व्रतवैकल्य करण्यासाठी आणि वेगवेगळी पारायणं करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत आपण माता लक्ष्मीची आपल्यावर, आपल्या कुटुंबावर अखंड कृपा व्हावी, आपल्या घरात धनधान्याची भरभराट राहावी यासाठी करत असतो. पण या बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहे आणि संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही नियमांचं जर तुम्ही पालन केलं तर माता लक्ष्मीची तर आपल्यावर कृपा होतेच होते. पण आपण जे गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत करणार आहोत ते सुद्धा आपलं सुफळ संपूर्ण होत असतं. तर या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिना 2025 कधीपासून सुरू होत आहे, यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत, मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे, त्याचबरोबर शेवटचा गुरुवार कधी, मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करत असाल तर त्याचं उद्यापन आपल्याला कधी करायचं आहे याचं अगदी तारखेसह संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली, म्हणूनच हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री, नद्यांमध्ये स्नानाला देखील अत्यंत महत्त्व आहे. या महिन्यामध्ये दानधर्मही केला जातो. बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते हे करणं शक्य नाही. मग आपण काय करायचं? पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची बॉटल मिळेल, ती गंगाजल आणायची आणि आपण बघा ती आणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये अगदी दररोज आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणीसुद्धा घरी आणून त्यातून थोडंसं आंघोळीच्या पाण्यात ते रोज थोडं टाकून त्याने स्नान केलं तरी चालणार आहे. या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवार संदर्भात तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. ते असं की तुमच्याकडे जर बघा कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार, या दिवशी अमावस्येला प्रारंभ हा उत्तर रात्री 4:59 असं दिसत आहे आणि त्यानंतर 19 तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि 20 तारखेला सुद्धा पूर्ण दिवस अमावस्या आहे. आता उदय तिथीनुसार 19 तारखेला अमावस्या तिथी संपूर्ण दिवस, संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि 20 तारखेला सकाळी 7:12 अमावस्येची समाप्ती होणार आहे. म्हणजेच काय तर 20 तारखेला सुद्धा ती उदय तिथीनुसार ही अमावस्या ही सूर्याने पाहिलेली आहे, म्हणून आपण दिवसभर पाळणार आहोत. त्यामुळे 18 डिसेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि 18 डिसेंबर 2025चा हा पहिला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 21 नोव्हेंबरला 2025ला होत आहे, पण त्या दिवशी शुक्रवार आहे. मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा बघा 27 नोव्हेंबर 2025ला असणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबरला असणार आहे आणि 18 डिसेंबरला शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असून याच तारखेला आपल्याला उद्यापनसुद्धा करायचं आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. असंही गुरुवार म्हटलं की आपण हळदीचं लेपन हे करतच असतो, परंतु मार्गशीर्ष महिन्यात आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो तर आवर्जून उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. जर तुम्हाला शक्य झालं तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, उंबरठ्याचं दररोज पूजन केलं तर अतिशय उत्तम.
माता लक्ष्मीची कृपा होते आणि आपल्या घरामध्ये जी दरिद्री आहे ती रोजची जी काही किरकिर, भांडणं, आजारपण आहे, काही वास्तुदोष असेल तर या सगळ्या दोषांमुळे होणारे जे त्रास आहे ते हळूहळू कमी होतात आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता, आनंद जो आहे तो नांदत असतो. असा तुम्हाला अनुभव बघा येईल. तुम्ही नक्की करून बघा. शक्य झालं तर दररोज हळदीचं लेपन करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक गुरुवारी मुख्य दरवाजा पुसून त्यावर हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. जर तुम्हाला आंब्याची पानं मिळाली तर प्रत्येक गुरुवारी आंब्याची एक पानाचं तोरण तुम्ही दरवाजाला लावायचं आहे. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीचं पूजन झाल्यानंतर, गुरुवारची पूजा झाल्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो असेल, जे काही असेल ते पूजेमध्ये ठेवलेलं आहे त्यावर आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. कुंकुमार्चन सेवा तुम्हाला जर जमली तर बघा 16 वेळा श्रीसूक्तम म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. हे शक्य नसेल तर 108 वेळा माता लक्ष्मीचा जो काही तुम्हाला कुठला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणून तुम्ही कुंकुमार्चन सेवा करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. अत्यंत प्रभावी अशी ही कुंकुमार्चन सेवा आहे. कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो पाहू शकता. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या व्रताला बरेच जण काय करतात की दिवसभर फराळाचे पदार्थ खातात आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर रात्री हा उपवास सोडतात. हो, हे असंच करायचं असतं. पण जे फराळाचे पदार्थ तुम्ही खात आहात ना, तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला त्या फराळाच्या पदार्थामध्ये तिखट मिठाचा वापर करायचा नसतो. तिखट मीठ फक्त रात्री उपवास सोडताना म्हणजेच जेवताना आपल्याला एकच वेळा खायचं असतं आणि ते खाल्ल्यानंतर आपला उपवास सुटत असतो. दिवसभर फराळाचे पदार्थ आपण खाऊ शकतो पण ते गोड खायचे असतात. तुम्ही फळं खाऊ शकता, साबुदाण्याची खीर खाऊ शकता, रताळे खाऊ शकता. तिखट मीठ टाकून फराळ बनवून तुम्ही ते खाऊ शकत नाही. खरी पद्धत ही अशी आहे. पण बघा तुमच्या भागानुसार, तुमच्या शहरानुसार तुमच्याकडे हे व्रत करण्याची जी कुठली पद्धत असेल तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता. पण जी खरी पद्धत आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. शेवटी देव हा भक्तीचा विषय आहे, देव हा भीतीचा विषय नाही. हे आधी लक्षात घ्या. आपल्या श्रद्धेने, विश्वासाने तुम्ही करू शकता. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे सात्विक अन्न खाऊनच आपल्याला हा उपवास सोडायचा असतो आणि सात्विक अन्नाचाच नैवेद्य आपल्याला देवाला सुद्धा दाखवायचा असतो. त्यामुळे या दिवशी जे काही आपण स्वयंपाक बनवणार आहोत, बघा डाळ, भात, पोळी, भाजी, त्याचं तुम्हाला नैवेद्य देवासाठी दाखवायचं आहे आणि तेच आपण खायचं आहे उपवास सोडताना. त्याचबरोबर बघा तुम्ही आवर्जून यामध्ये खीर, गोडाचा पदार्थ तुम्ही खीर मात्र आवर्जून बनवायची आहे. कारण माता लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे. त्या खिरीमध्ये आवर्जून तुम्ही बघा केसर जर घातलं तर अतिशय उत्तम. केसरयुक्त खिरीचा नैवेद्य आपल्याला माता लक्ष्मीला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तो दाखवलेला नैवेद्य घरातील सर्वांनी जेवण करताना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. आता खीर तुम्ही बघा तांदळाची बनवू शकता, शेवयांची बनवू शकता, रव्याची बनवू शकता, मखाण्याची. अगदी बघा तुम्ही प्रत्येक गुरुवारी एका गुरुवारी वेगवेगळ्या पदार्थाची खीर बनवून त्याचा नैवेद्य देखील तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकता. जर एखाद्या गुरुवारी जर मासिक पाळी आली तर तुमच्या घरातील इतर मंडळींना ती पूजा मांडणी करून कथा वाचायला लावायची, नैवेद्य दाखवायला, आरती करायला सांगायचं आणि तुम्ही उपवास करायचा आहे. आणि तो गुरुवार तुम्ही 4 गुरुवारमध्ये काउंट करू शकता. फक्त तुम्हाला पोथी वाचायची नाही, पूजा करायची नाही, तुम्हाला तो काउंट करायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा तुम्हाला बाकी उपवास करून सगळं काही घरातल्या व्यक्तींकडून बाकीचं करून घ्यायचं आहे. कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे पहिल्या गुरुवारी सुरू केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन केलं जातं. आता बरेच जण म्हणतात की आमचा एखादा गुरुवार सुटला, मासिक पाळीमध्ये वगैरे गेला तर बघा मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पुढच्या गुरुवारी आम्ही उद्यापन करावं का? तर बघा बरेच जण म्हणतात हो करावं, पण खऱ्या अर्थाने हे मार्गशीर्ष महिन्यातीलच गुरुवार आहेत. हे गुरुवारचं व्रत आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं असतं. पण शेवटी काय तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील हे उद्यापन करू शकता. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं करू शकता. पण शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारीच या व्रताचं उद्यापन केलं जातं.
बघा आता हा प्रश्नसुद्धा बऱ्याच जणांना पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं, मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल, फरशी नाही पुसली तर कशी चालेल, पूजा मांडणी करायची असते, मग उपवास असतो, केस न धुतो उपवास कसा करायचा. तर बघा गुरुवारी जर आपण केस धुतले, गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली, तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य दरिद्री आपल्या घरामध्ये येते आणि आपलं हे व्रत कशासाठी करतो, तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी, माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी आणि धनधान्यानं आपलं घर भरून राहावं. आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि दुसरीकडे झाडून काढता, फरशी पुसताय, डोक्यावरून स्नान करताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं, म्हणजे बुधवारी डोक्यावरून स्नान करायचं आहे, बघा लादी पुसायची आहे, केस धुवून तुम्ही घ्यायचे आहे. गुरुवारी काय करायचं, जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा पुसून घ्यायची आहे, त्या जागेवर पूजा मांडणी करायची आहे. महालक्ष्मी व्रताची पूजा शक्यतो संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केली जाते. बरेच जण मुद्दाम सकाळी ही पूजा करतात, कारण दिवसभर आपल्या घरात ही पूजा राहते, घरातील वातावरण प्रसन्न राहतं. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही सकाळी केली तरीसुद्धा चालते. आता जर सकाळी तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही पूजा करून दूध साखरेचा किंवा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला जर शक्य झालं तर सकाळीच कथा वाचून सकाळीच आरतीसुद्धा करू शकता. मग संध्याकाळी काय करायचं, परत दिवा लावायचा, धूप दीप आणि ओवाळायचं, जो काही स्वयंपाक तुम्ही बनवलेला असेल परत त्याचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. कथा सकाळीच वाचलेली असेल तर संध्याकाळी वाचण्याची गरज नाही, पण सकाळी तुम्ही कथा वाचली नसेल तर संध्याकाळी कथासुद्धा तुम्ही वाचायची आहे आणि रात्री मग उपवास सोडायचा आहे. पहिल्या गुरुवारी वापरलेला नारळच आपल्याला 4ही गुरुवारी कलशावर तोच वापरायचा आहे. आणि कदाचित समजा त्या नारळाला तडा गेला किंवा काही तर त्या नारळामधलं पाणी आटलं तर मग तो नारळ विसर्जित करायचा, प्रवाहित करायचा आणि दुसरा नारळ घेऊन तो कलशावर ठेवायचा आहे. पण तडा गेलेला किंवा पाणी आटलेला नारळ पूजेला कधीही वापरायचा नसतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची पूजासुद्धा केली जाते. जिथे भगवान विष्णूंचा वास असतो त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये ती वास्तू बघा, माता लक्ष्मी कधीही ते घर सोडून जात नाही. त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिनाभर दररोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावायचा, तुळशीसमोर दिवा लावायचा, तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आणि विष्णू सहस्रनाम म्हणायचं. आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम जे आहे ते म्हणता येत नसेल तर तुम्ही अगदी दररोज तुम्ही विष्णू सहस्रनाम ऐकू शकता. आणि हेही शक्य नसेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अगदी रोज 21 वेळा म्हणू शकता किंवा तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल. संस्कृत म्हणू शकता, मराठीमध्ये, अगदी दोन्हीमध्ये आहे, तितकंच प्रभावी आहे. तुम्हाला जे शक्य असेल मराठी किंवा संस्कृतमध्ये तुम्ही ते पठण करू शकता किंवा श्रवण करू शकता. फक्त फरक एवढा आहे की मराठीत व्यंकटेश स्तोत्र हे 108 ओव्यांचं आहे आणि संस्कृतमधलं व्यंकटेश स्तोत्र फक्त 15 ओव्यांचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही संस्कृत व्यंकटेश स्तोत्र रोज 21 वेळा संपूर्ण मार्गशीर्ष महिना म्हणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 3 रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवासुद्धा करू शकता. याशिवाय संकल्पयुक्त 1, 3, 5, 7, 11, 21 सत्यनारायणसुद्धा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करू शकता. तुम्हाला जेवढं शक्य असतील तेवढं, किंवा फक्त सत्यनारायण कथा दररोज मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही वाचा, किंवा तुम्हाला जर वाचणं शक्य नसेल तर मोबाईलवर एक वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा दररोज ऐका. बघा याचे तुम्हाला किती छान अनुभव येतील. बघा यातील बऱ्याच महिला अशा आहेत की त्या दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात अशा काही सेवा करत असतात, त्याचा अनुभव देखील त्यांनी घेतलेला असेल. तुम्ही देखील तुम्हाला देखील अनुभव आला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुम्ही विष्णू सहस्रनामावली म्हणत दररोज आपल्या देवघराची श्री बाळकृष्णांची मूर्ती असते
त्यांना दररोज तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळी पारायणं देखील करू शकता. जसं की श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण तुम्ही करू शकता, नवनाथ पारायण आहे, श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता, भगवद्गीता तुम्ही वाचू शकता, संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभांचं या ग्रंथाचं पारायण करू शकता, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता. असे जे कुठल्या तुम्हाला ग्रंथाचं पारायण करायचं असतं आहे त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. प्रत्येक ग्रंथाचं पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्री सुक्तम म्हणू शकता, महालक्ष्मी अष्टकम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनामावली आहे. बघा, विष्णू सहस्रनाम आणि विष्णू सहस्रनामावली ह्यामध्ये फरक आहे. बघा, त्यातलं तुम्ही कुठलंही म्हणू शकता. बघा, जे शक्य असेल ते काहीही तुम्ही बघा पारायण करू शकता. स्तोत्र मंत्र त्याचं पठण करू शकता. आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यावर दररोज अभिषेक करून बाळकृष्णांच्या मूर्तीवर एक तुळशीपत्र नक्कीच अर्पण करू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वारा असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे. मार्गशीर्ष महिन्यात कुलदेवीची ओटी भरण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे. बघा, काही कारणाने काही अडचणींमुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये श्रावण महिन्यात कुलदेवीची ओटी भरणं शक्य झालं नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून कुलदेवीची ओटी भरू शकता. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 1, 3, 5, 7 असे बघा श्री दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करू शकता. आणि त्याचबरोबर बघा, खूप मोठी पूजा मांडणी, खूप मोठ्या गोष्टी केल्या तरच त्याने अनुभव येतात असं काहीही नाही. या साध्या सोप्या गोष्टी, अगदी साध्या सोप्या सेवेने जरी तुम्ही सुरुवात केली, आपण ज्या काही सेवा साध्या सोप्या पद्धतीने केल्या ना तरीसुद्धा त्याचे अनुभव आपल्याला येतात. शेवटी काय, श्रद्धा, भक्ती आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यात जमेल ती सेवा आवर्जून करा. जमेल ते पारायण करणं शक्य झालं तर आवर्जून करा. बघा, त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावर, तुमच्या कुटुंबावर होणार आहे. याने तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.